नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण आज जाणार आहोत एकविरेला। तुम्ही व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल तुम्हाला। तर वाटले जाता रात्रीचे 12:30 पावणे 1 झालाय। तर आपण एकविरेला जाणार आहोत, त्यावर त्या ब्लॉग असणार आहे। तर चालू करूया आपण। मंडळी, आम्ही थांबलो इथे, म्हणजे नाश्ता वेटिंग करायला थांबलो आम्ही। वाटले लेट झाले, आम्हाला ॲक्च्युली लेट झालं, टाईम झाला भरपूर, हे पण ट्रॅफिक वगैरे होता। तर आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो, दाखवतो तुम्हाला मी। मेटली रोडला ट्रॅफिक भरपूर होता, म्हणजे लाईटीतून वगैरे दिसत वगैरे काही नव्हतं, म्हणून मी व्हिडिओ चालू नाही ठेवतो। तर फायनली आम्ही पायथ्याशी पोचलो आहे एकविरा देवस्थानच्या। तर दाखवतो, गेट जाऊन पोचलो आहे आम्ही, दिसलोच नसेल। मित्रांनो, एकविरा मंदिर कार्ला लोणावळा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर खास करून देवी एकविरा यांना समर्पित आहे आणि त्यांच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे। हे मंदिर प्राचीन काळातले आहे आणि त्याची वास्तुकला उल्लेखनीय आहे। मंदिराच्या एकविरा देवीची मूळ आहे, जी भक्तांना बरेच आकर्षित करते। एकविरा मंदिराचा इतिहास प्राचीन आहे आणि ते कार्ला लेण्यांच्या जवळ स्थित आहे। या मंदिराचे धार्मिक महत्त्व केवळ स्थानिक भक्तांपर्यंत मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील अनेक भक्त भेट सुद्धा देतात। मंदिराची रचना खूपच सुंदर आहे, ज्यामध्ये जैन, हिंदू आणि बौद्ध शिल्पकलेचे मिश्रण दिसून येते। येथील स्तंभ आणि भव्य प्रवेशद्वार हे आकर्षणाचे केंद्र आहेत। देवी एकविरा यांचा उत्सव विशेषतः नवरात्र काळात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, ज्या काळात मंदिरात भक्तांची मोठी गर्दी दिसून येते। एकविरा मंदिर लोणावळा आणि मुंबईच्या दरम्यान स्थित आहे। लोणावळ्यापासून हे मंदिर साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। नमस्कार मंडळी, आम्ही पोहोचलो एकदम म्हणजे पायथ्याशी पोहोचलोय। एकविरा देवीच्या पायथ्याशी पोहोचलोय, म्हणजे खाली रोडला वरती पायथ्यापासून वरती चढायला खूप ट्रॅफिक वगैरे होता आणि गाड्या वगैरे भरपूर होत्या, ते चढण वगैरे होती, त्यामुळे आम्हाला टाईम झाला। तर आम्ही आता पोहोचलोय, वरती आलोय। तर आता मग जाऊया वरती आईच्या दर्शनाला। मंदिराच्या जवळच असलेली कार्ला लेण्यांची भेट घेणे देखील एक चांगला फायनली पोचलो आम्ही एकविरा माऊलीच्या दर्शनाला। फायनली आपण एकविरेला पोहोचलेलो आहोत। वरती पायथ्याजवळ तुम्ही बघू शकता, दर्शनासाठी भरपूर गर्दी अशी आहे। मित्रांनो, एकविरा मंदिर कार्ला लोणावळा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर खास करून देवी एकविरा यांना समर्पित आहे आणि त्यांच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान सुद्धा आहे।
हे मंदिर प्राचीन काळातले आहे आणि त्याची वास्तुकला उल्लेखनीय आहे. मंदिराच्या आत एकविरा देवीची मूळ आहे, जी भक्तांना बरेच आकर्षित करते. देवी एकविरा यांचा विशेष उत्सव वार्षिक पद्धतीने साजरा केला जातो आणि तो नवरात्रीमध्ये खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, ज्यात हजारोंच्या संख्येने भक्त सहभागी होतात आणि भेट देतात. एकविरा मंदिराची स्थापना कधी झाली याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की हे मंदिर शेकडो वर्षापूर्वीचं आहे. याचा संदर्भ पुरातन ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये आढळतो. देवीच्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करायला जमली नाही आणि पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अजूनच टाईट सिक्युरिटी होती आणि आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित भेटलं. आम्ही दर्शन करून बाहेर आलो, थोडा फोटो वगैरे काढलं आणि नंतर मग आम्ही निघालो. तर मंडळी फायनली आपल्याला दर्शन झालं आहे. म्हणजे ॲक्च्युली आहे ना, सकाळी येताना म्हणजे लाईट वगैरे कमी होती गाडीत, त्याच्यामुळे शूट वगैरे करायला जमलं नाही आणि आम्ही ऑलमोस्ट 5:30ला पोचलो ते आणि काळोख होता पूर्णपणे. म्हणजे लाईन वगैरे होती पण एवढी नव्हती आणि आता तर एकदम फुल पब्लिक जाम आहे. मंडळी जेव्हा आम्ही चढत होतो ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती, म्हणजे लाईन वगैरे एकदम लिमिटेड होती आणि आम्हाला वगैरे दर्शन वगैरे फटाफट भेटलं. लाईन वगैरे फटाफट चालू झाली. नंतर आम्ही जेव्हा दर्शन घेऊन आलो ना तेव्हा एकदम लाईन आहे ना पूर्ण खालपर्यंत होती. म्हणजे पब्लिक वगैरे भरपूर होता. आज संडे आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे भरपूरचं पब्लिक आहे आणि आता जे आले त्यांना ऑलमोस्ट मला वाटते संध्याकाळ होईल दर्शनासाठी. तर आपले व्यवस्थित दर्शन वगैरे झाले तर आपण इथून आता ब्लॉग कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. तर आपण आता जाऊया खाली. मंडळी फायनली आम्ही दर्शन घेऊन आलो आहे. इकडे बाहेर आलो हायवेला, तुम्ही बघू शकता समोर गेट आहे, मेन गेट. आम्ही इकडे बाहेर आलो आहे आता दर्शन वगैरे घेऊन आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न परत. आणि आता तर एवढा ट्रॅफिक झाला आहे ना रोडला, तर भरपूर ट्रॅफिक वगैरे झाला आहे आणि पब्लिक वगैरे खूप आला आहे. संडे आहे त्याच्यामुळे आणि रोडला पूर्ण 4 व्हीलर गाड्या जास्त आहे. ट्रॅफिक झालं आहे, वरती जायला पण एकदम मुश्किल आहे आणि लाईन वगैरे पूर्ण खालपर्यंत आलं आहे. तर कोण असेल तर यायचं असेल तर सकाळी आलं तर अतिउत्तम होईल. दर्शन वगैरे सकाळी लवकर भेटतं, म्हणजे 3-4 वाजता पोचलो ना आपण दर्शन वगैरे व्यवस्थित भेटतो. असं लेट आलं तर मग पब्लिक वगैरे दिवसाचा डेली चालू असतं. नवरात्र उत्सव चालू आहे त्याच्यामुळे पब्लिक वगैरे खूप असतं आणि आम्ही आलो तर आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित भेटला आणि त्यानंतर मग एकदम लाईन वगैरे वाढायला झाली. आणि काही तर लोक आहेत ना डायरेक्ट मुख दर्शन घेऊन डायरेक्ट जातात. आता एवढी लाईन लावणे काही जणांना पॉसिबल नसते. तर असं मला या ब्लॉगमध्ये जास्त काय दाखवता आलं नाही, कारण गाडी पण चालवायची आणि ब्लॉग पण शूट करायचं जरा मला थोडं इम्पॉसिबल वाटलं आणि मला ते जमलं नाही म्हणून मी जास्त शूट नाही केलं. तर मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्राय करूया पूर्णपणे शूट करायचा. चला मग आपण जाऊया आता आपण घरी.